विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्स अँड प्रेशर हे चॅप्टर चालू केलेलं आहे वर्ग 8चा. आज आपण त्यामधीलच एक भाग दॅट इज बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स स्टडी करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स स्टडी केलेला आहे. टुडे हिअर वी स्टडी दॅट इज बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स. Here firstly we study what is balance force. तुम्हाला माहिती आहे की बॅलन्स म्हणजे काय? बॅलन्स करणे. So for example, here there is one table. हा एक टेबल आहे आणि या टेबलवर तुम्ही एक ऑब्जेक्ट ठेवला. हा ऑब्जेक्ट खाली जमिनीवर पडत नाही. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्गामध्ये बसता. त्या वर्गामध्ये बसल्यानंतर डेस्कवर तुम्ही तुमचे बुक, कंपास, नोटबुक वगैरे ठेवता. ते खाली पडत नाही. याचं कारण काय? आणि तेच जर बुक, पेन्सिल, नोटबुक हे जर तुम्ही अंतर जर त्या टेबलवरून खाली सोडले तर ते जमिनीवर येतात. मग ते टेबलवरून खाली का पडत नाही? बिकॉज ओनली ड्यू टू द बॅलन्स फोर्स. बिकॉज देअर टू इक्वल फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम ऑब्जेक्ट ऑन टू डिफरंट डायरेक्शन्स. म्हणजे त्या ठिकाणी त्या टेबलवरून पुस्तक खाली का पडत नाही? याचं कारण असं की एकाच वेळेस दोन इक्वल फोर्सेस हे त्या ऑब्जेक्टवर कार्यरत असतात. दोन इक्वल फोर्सेस आणि त्यांच्या दिशा ह्या विरुद्ध असतात. मीन्स लुक हिअर, that object which is placed on this table, here that gravitational force of the earth pull the object towards the earth surface. Arrowच्या डायरेक्शन कडे लक्ष द्या. At the same time, the top of the table applies opposite force opposite to direction on this same object. म्हणजे एकाच ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खालच्या दिशेने वर्क करतो आणि टेबलचा टॉप हा अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वरच्या दिशेने ऑब्जेक्टवर कार्यरत राहतो. मीन्स दिस टू इक्वल फोर्सेस बट देअर डायरेक्शन्स आर अपोजिट. दोन इक्वल फोर्सेस आहेत पण त्यांच्या दिशा ह्या विरुद्ध आहेत. ड्यू टू दिस दॅट ऑब्जेक्ट स्टेबल और स्टे और नॉट इन मोशन अँड इट स्टे ऑन द टेबल. म्हणून तो ऑब्जेक्ट हा जमिनीकडे मूव्ह न होता तो त्या टेबलवर तसा स्थिर राहतो अँड दॅट इज कॉल्ड बॅलन्स फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रस्सीखेच हा गेम खेळता. त्यामध्ये रस्सीखेच म्हणजे काय की तीन विद्यार्थी दुसऱ्या बाजूला आणि मध्ये एक ऑब्जेक्ट. नो डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट इज टेक्स प्लेस बिकॉज 3 students from one side and 3 students from other side applied the force on the same object. तीन विद्यार्थी एका बाजूने, तीन विद्यार्थी दुसऱ्या बाजूने ते एकाच ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत आहेत. म्हणून त्या ऑब्जेक्टची मुवमेंट होत नाही, त्याची डिस्प्लेसमेंट होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर एखादी गाडी आहे आणि ती स्टार्ट केली आपण आणि जर आपण त्याच वेळेस जर त्याला ब्रेक लावला तर त्यामध्ये दोन फोर्सेस एकाच वेळेस अप्लाय व्हायले. हेन्स देयर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ द व्हेकल और इट इज नॉट इन मोशन. मीन्स लुक हिअर, या ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा हा ऑब्जेक्ट सेंटरला आहे. एका फोर्सची दिशा इकडे आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला हा फोर्स आहे. एरोच्या डायरेक्शन कडे लक्ष द्या प्लीज. टू इक्वल फोर्सेस ऍक्ट्स ऑन द सेम ऑब्जेक्ट, हेन्स देयर इज नो डिस्प्लेसमेंट अँड देयर इज नो मोशन ऑफ ऑब्जेक्ट. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची मोशन होत नसेल त्यावेळेस देयर आर टू इक्वल फोर्सेस, दोन इक्वल फोर्सेस एकाच ऑब्जेक्टवर कार्यरत होतात. Two equal forces acts on the same object but their directions are opposite. त्यांच्या दिशा ह्या विरुद्ध असतात आणि त्याला आपण बॅलन्स फोर्स म्हणतो. दॅट इज द डेफिनेशन ऑफ बॅलन्स फोर्स. व्हेन टू इक्वल फोर्सेस ऍक्टिंग ऑन सेम ऑब्जेक्ट, हा सेम शब्द महत्वाचा आहे, ऑन सेम ऑब्जेक्ट इन अपोजिट डायरेक्शन, देन रिझल्टंट फोर्स इज झिरो. म्हणजे यामध्ये रिझल्टंट फोर्स हा झिरो असतो. There is no displacement of object, that is called balance force. त्याला आपण बॅलन्स फोर्स म्हणतो. म्हणजे रिझल्टंट फोर्स त्या ठिकाणी झिरो आहे and due to resultant force 0 there is no work and no displacement of the object.
त्याला आपण बॅलन्स फोर्स म्हणतो. देन नेक्स्ट हिअर व्हॉट इज अनबॅलन्स फोर्स. लक्ष द्या, जेव्हा चॅप्टर सुरू केलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा स्टुडंट जर एखाद्या बॉलला किक मारत असेल तर दॅट बॉल कॅन बी मूव्ह टू द फॉरवर्ड डायरेक्शन बिकॉज हिअर सिंगल फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉल फ्रॉम द सिंगल डायरेक्शन. जेव्हा एकाच दिशेने एकच फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय केला होतो त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची मोशन होते. इट शुड बी डिस्प्लेस्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड दॅट इज कॉल्ड अनबॅलन्स फोर्स. इथे हा एक ऑब्जेक्ट आहे. दिस फोर्स इज अप्लाय ऑन द ऑब्जेक्ट फ्रॉम सिंगल डायरेक्शन अँड दॅट ड्यू टू दिस दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन टू द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड दॅट इज कॉल्ड अनबॅलन्स फोर्स. अँड हिअर वी नो द इफेक्ट ऑफ फोर्स. आपल्याला या ठिकाणी फोर्सचा इफेक्ट पाहायला मिळतो. पण यामध्ये व्हॉट इज द डेफिनेशन. when force applied on object in only one direction due to which that object motion or displacement of object is takes place that is called unbalanced force. त्याला आपण unbalanced force म्हणतो. that is the definition of unbalanced force. याच्यामध्ये force is the vector quantity because that required the magnitude and direction. force ला magnitude आणि direction ची गरज आहे. Hence, you know, this topic is useful for difference between balance and unbalanced force. हा जो टॉपिक आहे तुम्हाला डिफरन्स बिटवीन बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स लिहिण्याकरता उपयुक्त आहे आणि ते त्याचा आन्सर आहे. दॅट्स